खरं तर हे तळ भरलेलं बघून मनस्वी आनंद होतो. याच्या अगोदर देखील अनेक वेळा हे तळ भरलेलं आहे, मात्र यावेळेस जरा थोडा लवकर कालावधीमध्ये हे तळ भरलं आणि एवढा सुंदर चांगला पाऊस झाला याचा आनंद खरं तर माझ्यासह सर्व माझ्या सहकार्यांना होतोय. सर्व शेतकरी बांधवांमध्ये याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय. खरं तर या तळ्याच्या भूमिपूजनाला तळ भरल्याच्या नंतर इथं भूमिपूजनासाठी किंवा तळ्याच्या जलपूजनासाठी इथं स्पर्धा लागलेली असते राजकीय पुढाऱ्यांची, मात्र माझ्या सर्व सहकार्याच्या आग्रहाखातर यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून जलपूजन केलं. अनेक सहकार्याच्या आग्रहाखातर आज इथं जलपूजन झालं आणि आम्ही खूप आनंदी आहोत खरं तर या तळ्यामध्ये पाणी आल्यामुळं. भाई, आपण बघतोय की प्रतिवर्षी ज्याप्रमाणे जे मांजरा धरण भरलं जातं पूर्ण क्षमतेने, त्यावेळेस या ठिकाणचे बरेचसे लोकप्रतिनिधी या ठिकाणी जलपूजनासाठी येतात, परंतु आपण सांगतायत की गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे की कृष्णा खोडेचं पाणी या ठिकाणी आणण्यात आहे. तो अजून प्रश्न तसाच होतो आहे. खरं तर आता अशा प्रश्नावर बोलायचं झालं तर आता म्हणजे ही वेळ पण नाही, मात्र इथं येणारे जे कोणी आता उद्यापासून कोणी येतील लोक 4-2 लोकप्रतिनिधी तर येणारच आहेत. का तर आम्हाला जसा आनंद वाटला तसं लोकप्रतिनिधी देखील आनंद वाटतो. आपल्या मतदारसंघातलं आपल्या विभागामधलं तळ भरलंय, मात्र मला त्यांना एवढंच आवाहन करायचंय, हे तळ निसर्गानं भरलंय. आम्ही कुणी घागरीनं पाणी ओतून भरलेलं नाही. जे कृष्णा खोऱ्याचा आपलं जे 21 TMC पाण्याचा प्रश्न आहे किंवा समन्यायी पाणी वाटपाचा जो राज्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सर्व लोकप्रतिनिधींनी बोलावं. त्याच्यातून आमच्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तत्पर राहावा, एवढीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधीकडून करतो. बाई, कालपासून पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओसर चालू आहे. आपण कालच बघतोय की कोंढा केस तालुक्यातील कळंब तालुक्यातील कोंढा आहे, त्या ठिकाणचा एक शेतकरी या ठिकाणी वाहून आलेला आहे आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी अजून कुठलेही प्रशासन त्या ठिकाणी नाहीये. खरं तर हे प्रशासनामधले सगळे कर्मचारी अधिकारी आहे, ही खरं तर सगळ्याच व्यवस्थेमध्ये उदासीनता आहे. आज शेतकरी बांधव होऊन गेला ही खरं तर दुःखाची आणि खेदाची म्हणजे गोष्ट आहे. मात्र याच्या कुटुंबाला पटकन प्रशासनानं तात्काळ येऊन मदत करावी आणि या तळ्याच्या खाली देखील जे काही गाव आहेत त्या गावांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो, आपण थोडं सतर्क राहावं. हे निसर्ग असतंय, हे कधी जास्त पाऊस होईल कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र प्रशासनाला एवढंच मी विनंती करतो की अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये तरी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ह्या लोकांनी तत्पर राहायला पाहिजे. इथं काय चाललंय या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे. मात्र सगळ्या अधिकाऱ्याची आज उदासीनता आज तरी दिसून येते तालुक्यामध्ये. दुसऱ्याची घ्या. काय सांगाल पुढे साहेब, आता आपण बघतोय की आज आपण सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने आपण या ठिकाणी या मांजर प्रकल्पाचं जलपूजन करतायत, काय पहिली प्रतिक्रिया? आज मांजरा धरण मागील जवळपास 2010 पासून आम्ही पाहतो. आज हे धरण ऑगस्ट महिन्यात कधीच भरलेलं नाही पूर्ण क्षमतेने. आज पहिल्यांदा मागील 15 वर्षाच्या काळात आज पहिल्यांदा हे धरण ऑगस्ट महिन्यात भरलंय, याचा सर्वप्रथम आम्हाला आनंद आहे. आणि आज आम्ही मागील 4 वर्षापासून धरण सातत्याने भरत आहे. त्यामुळं आम्ही मागील 4 वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक शेतकऱ्यांचं जलपूजन, हक्काचं जलपूजन